नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण कन्या राशीचं एकंदरीतच शनी परिवर्तन जे झालेले आहे, कुंभ राशीतून मीन राशी शनी महाराज प्रवेश करते जे झालेले आहे, त्या संदर्भातून कन्या राशीला एकंदरीतच कोणत्या बाबीला सामोरं जावं लागणार आहे, त्याचप्रमाणे जमेच्या बाजू कोणत्या आहेत, ऋणाच्या बाबी कोणत्या आहेत, कोणत्या बाबींपासून विशेषतः काळजी घ्यावी लागणार आहे, या बाबी आपण आज विशेषतः पाहणार आहोत. एकंदरीतच या कन्या राशीच्या मध्ये उत्तरा नक्षत्र चरण 2, 3, 4, हस्त नक्षत्राची 4 चरण आणि चित्रा नक्षत्राची चरण 1 आणि 2 असा याचा समावेश होतोय. कन्या राशीचा स्वामी बुध आहे, तर ही रास पृथ्वी तत्वाची आहे. एकंदरीतच मकर राशीची 7.5 क्षमते, तर कुंभ, मीन, मेष या राशीची 7.5 चालूच आहे. मेष राशीचा टप्पा 7.5 वर्षांचा असणार, तर मीन राशीचा 5 वर्षांचा कालावधी आहे, तर कुंभ राशीचा शेवटचा टप्पा सुरू होतोय. धनु राशीला 4, सिंह राशीला 8, तर मेष राशीला 12 शनी आहे. पूर्व भाद्रपदा नक्षत्रातून शनी महाराज प्रवेश करते झालेले आहे. एकंदरीतच कन्या राशीला या 2.5 वर्षाच्या कालावधीत कोणत्या बाबी प्लस मायनस होणार आहेत ते एकदा पाहूयात. सुरुवातीला आपण जमेच्या बाजू कोणत्या ते पाहू. तर एकंदरीतच सप्तम स्थानातून जो आहे तो प्रवास सुरू होतोय. तर विवाह आणि वैवाहिक सौख्य या संदर्भातली जमेच्या बाजू असणार आहेत. शनी महाराज निश्चितपणे या बाजूची दखल घेणार आहेत. ज्यांचे विवाह ठरले नसतील त्यांचे विवाह निश्चितपणे होतील, तर ज्यांचे विवाहाच्या संदर्भातील तंटे बखेडे चालू होते त्या तंटे बखेडे निश्चितपणे कमी होतील, मार्गी लागतील, आपापसात सामंजस्य निर्माण होईल, सुसंवाद स्थापित होईल, यात काही संशय नाही. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती व्यापार क्षेत्रात आहेत, विशेषत्वे करून भागीदारी क्षेत्रात आहेत, अशा या सर्व व्यक्तींना निश्चितपणे फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या कॉमर्सच्या क्षेत्रात आहेत, वाणिज्य क्षेत्रात आहेत, त्याचप्रमाणे ज्या कोर्ट कचेरीच्या संदर्भात काम करतायत, अशा या सगळ्या व्यक्तींना त्यांच्या कामाच्या माध्यमातून, कामाच्या संपर्कातून, कामाच्या जनसंपर्कातून आणि त्यांच्या कामाच्या एकंदरीतून शैलीतूनच त्यांना अतिशय मोठा धनलाभ, प्राप्तिलाभ, आर्थिक लाभ होऊ शकतोय. त्याचप्रमाणे या नजीकच्या काळात जर आपली कोणतीही गोष्ट हरवली तर निश्चितपणे ती मिळेल, यात काही संशय नाही आहे. तर ह्या झाल्या जमेच्या बाजू. तर एकंदरीत कोणत्या बाबींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. केवळ या शनी महाराजांची जी दृष्टी जी आहे ती आपल्या भाग्यस्थानावरती आहे, लग्नस्थानावर आहे, तर चतुर्थ स्थानावरती आहे. एकंदरीतच दूरचे जे प्रवास आहेत, मग ते मोठ्या लांब पल्ल्याचे प्रवास असतील, शिक्षणाच्या संदर्भातून, व्यापाराच्या संदर्भातून, नोकरीच्या माध्यमातून आणि कोणत्याही संदर्भातून जो काही आपला प्रवास असणार आहे त्या प्रवासात काळजी घेणं गरजेचे आहे. परदेश गमनाच्या संदर्भात आपण फॉरेनची टूर करत असाल त्यावेळेला काळजी घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने जर काही वाटचाल करत असाल, त्या वाटचालीत निश्चितपणे काही अडथळे येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपण जर काही लेखन करत असाल तर त्या लिखाणात निश्चितपणे व्यत्यय येऊ शकतोय, अडथळे येऊ
शकतात निश्चितपणे. त्याचप्रमाणे आपण अध्यात्म वाढीस लागावं, आध्यात्मिक प्रगती व्हावी या संदर्भात काही गुरूंच्या संदर्भात आपण काही गाठी भेटी घेत असाल, त्यांची आपल्याला जे आहे काही भावार्थानं त्यांच्याकडे जात असेल तर ती गुरुप्राप्तीचा मार्ग जो आहे तो मात्र होण्याची शक्यता कमी आहे. आपल्या एकंदरीतच व्यक्तिमत्वावरती ह्या शनी महाराजांचा ते थोडासा प्रभाव राहणार आहे. काही अभिमानाच्या संदर्भात, काही आत्मविश्वासाच्या संदर्भात, काही कामाच्या संदर्भातल्या काही अडचणी निश्चितपणे जाणवतील. त्याचप्रमाणे एकंदरीतच काही काळ काम वेग या बाबतीचा बॅलन्स करणं गरजेचं राहणार आहे. त्याचप्रमाणे एकंदरीतच काही व्यक्तींना चतुर्थ स्थानावरती दृष्टी असल्यामुळं राहत्या जागेच्या संदर्भातले प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातील काही बाबीत अडथळे येऊ शकतात. त्याचप्रमाणे सभोवतालच्या आसपासच्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्या हितशत्रूंपासून त्यांना त्रास होऊ शकतो. तर जे जवळचे मित्र आहेत, जवळच्या मैत्रिणी आहेत, यांच्यापासून त्यांना त्रास संभवतोय. त्याचप्रमाणे ह्या एकंदरीतच कन्या राशीच्या व्यक्तींना थोडक्यातच ज्या व्यक्ती प्रिंटिंगच्या क्षेत्रात आहेत, त्याचप्रमाणे एकंदरीतच ज्या व्यक्ती कारखान्याच्या संदर्भात काम करत आहेत, त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती बिल्डर म्हणून काम करत आहेत, प्रमोटर डेव्हलपर्स म्हणून काम करत आहेत, अशा ह्या व्यक्तींना हा अडीच वर्षांचा काळ अतिशय संयमाचा आणि सहनशीलतेचा राहणार आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःवरती आणि दुसऱ्यावरती श्रद्धा ठेवणं गरजेचं राहणार आहे. आज आपण कन्या राशीचं जे आहे ते शनी महाराजांच्या परिवर्तनातून या राशीला कोणत्या जमेच्या बाजू, कोणत्या ऋणेच्या, त्यांनी कोणती थोडक्यात काळजी घ्यायची कोणत्या मुद्द्यांवरती, याविषयी आपण भाष्य ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. आमचं हे चॅनल आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. पुढच्या वेळी भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.